श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही? तर आज आहे गुरुवार आणि म्हणूनच म्हणलं स्वामींची पूजा मला करून घ्यायची होती. स्वामींना पंचामृताने अभिषेक करायचा होता. तशी तर पूजा रोजचीच असते, पण गुरुवार स्वामींसाठी विशेष असतो. तर काहीतरी वेगळी पूजा केली पाहिजे. स्वामींना दर गुरुवारी का होईना पंचामृताने स्नान वगैरे करायला पाहिजे. तर म्हणूनच मग इथे मी गुरुवारची अन्नपूर्णा देवीची आणि स्वामींची अशी पूजा करून घेत आहे. तर तसं तर माझे कामं वगैरे सगळे करून घेतले आणि नंतरच मी पूजासाठी बसले. कारण घरातले कामं राहिलेले असताना मग वारंवार माणसाचं लक्ष तिकडंच जातं. म्हणून मग मी अगोदर काम करून घेत असते, नंतरच देवपूजा करत असते. तर कधी तर माझा पूजा करण्यासाठी नंबरच लागत नाही. कारण आता मी जशी पूजा करते तशीच माझी छकुलीसुद्धा पूजा करते. तर ती तर माझ्यापेक्षा असं खूप छान पद्धतीत अगदी देव व्यवस्थित साफ करणं, देवांची मांडणी व्यवस्थित करणं तीसुद्धा करते. तर मी कधी करते, तर ते कधी करते. आणि खूप ती एवढी काही मोठी नाही आहे, बस 12 वर्षाची आहे. पण तिला एकदम देवपूजा चांगल्या पद्धतीने देव मांडणी व्यवस्थित अगदी छान पद्धतीने करते. तर आणि रांगोळी सगळं काही देवपूजाचं तिला खूप आवड आहे, माझ्यासारखंच तिलासुद्धा. आणि खरं आहे ना, आपल्या मुलांच्यासुद्धा मनामध्ये स्वामींप्रती आदर आणि भक्ती जागृत केली पाहिजे. आणि मला तरी वाटतं ते जागृत होते. कारण घरात जर एखादा व्यक्ती पूजा पाठ करत असेल तर बरोबर मुलांवरसुद्धा संस्कार होतात. मुलंसुद्धा त्या देवावर विश्वास ठेवायला लागतात. तर आमच्यातसुद्धा तसंच काही आहे. मी स्वामींची सेवा करते, तर माझ्या मुलांमध्ये सुद्धा मला ते भक्ती आणि भाव दिसून यायला लागतो. आणि खरंच खूप छान असतं घरामध्ये, असं वातावरण छान निर्माण होतं. तर मी इथे पूजा वगैरे सगळं करून घेतली. स्वामींना खडीसाखरेचा नैवेद्य ठेवला, त्याच्यावर एक तुळशीचं पानसुद्धा ठेवलं. मग मी इथे कापूर थोडासा घेऊन या मातीच्या वाटीमध्ये कापराने देवाची आरती वगैरे करून घेणार आहे. कारण आपण रोज आरती करत नाहीत, फक्त दिवाच लावतो. तर आज गुरुवार आहे आणि स्वामींचा खूप प्रिय दिवस आहे. तर या दिवशी स्वामींसाठी आरती तर झालीच पाहिजे. तर नित्यसेवेमध्ये मी स्वामीचरित्र वाचत असते. नंतर नित्यसेवा पुस्तक आहे, त्याच्यातून मानसपूजा झाली, स्वामींची आरती झाली, तारक मंत्र झाला. सर्व काही मी वेगळे वाचत असते. रोजची रोज नित्यनेमानं मला जास्त काही नाही घडलं तरी मी एक अध्याय स्वामीचरित्राचा वाचत असते. एक माळ रोजचा जप असतो. आणि अशी काही नित्यसेवा आहे माझी. असं म्हणतात की 3 अध्याय वाचावे, तर 3 अध्याय मला म्हणजे जमत नाहीत वाचायला. तर मी एक का होईना नित्य खरं सांगायला काही हरकत नाही, मी रोज 1 अध्याय वाचते, 1 माळ जाप करते आणि स्वामींच्या नित्यसेवामधली मानसपूजा वाचते. तर मी तुम्हाला सांगते, कुठली गोष्ट नाही केली तरी चालेल, पण मानसपूजा झाली तरी पण सगळं काही आलं. कारण तुम्ही पूजा पाठ नाही केला तरी चालेल, मानसपूजामध्ये सगळं काही व्यवस्थित आहे. ज्यांना स्वामी गुरुचरित्र वाचायला भेटत नाही किंवा पूजा वगैरे करायला भेटत नाही, तर त्यांनी मला वाटतं आपलं नित्यसेवाची मानसपूजा ही नक्की वाचायला पाहिजे. तर तुम्हाला खरंच त्याचा खूप फायदा होईल. स्वामी भक्तीमध्ये आल्याच्या नंतर बऱ्याचशा गोष्टी कळतात. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, एक कमेंट नक्की